नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी पावशेर डाळ घेतलेली आहे आणि गॅसवरती पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर डाळ अशी चांगली धुवून एकदम त्याच्यामध्ये आता टाकून घेतलेली आहे. डाळ त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर असं चांगली उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, का तर ते पाणी वरती जात नाही. डाळीवरती जो फेस आलेला आहे तो पण कमी होतो. व पुरण शिजवताना कधी पण थोडंसं मीठ टाकायचं. मीठ नाही टाकल्याच्या नंतर मग पोळी फुटण्याची शक्यता असते. ही महत्त्वाची टिप आहे की तुम्ही पुरण शिजवताना किंचित मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर चला 20 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवरती शिजण्यासाठी डाळ ठेवलेली होती. आता आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही पण पाहू शकता. डाळ चांगली शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे आमटी बनवण्यासाठी जास्त निघण्यासाठी मी आता थोडं गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. कधीही पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही पुरणामध्ये. तर आता मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता पुरण येण्यासाठी चाळण घेतलेली आहे पातेल्यावर ठेवून. आता ते पूर्ण त्याच्यामधले असं पाणी काढून घ्यायचं, एकदम डाळ त्याच्यामध्ये टाकून एकदम पाणी चाळणीवरती असं निथळून घ्यायचं. व नंतर आता ती डाळ पातेल्यामध्ये टाकून आपल्याला पुरण परतायचं आहे. पुरण परतण्यासाठी आता पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती आणि त्याच्यामध्ये सूट, बडीशेप, विलायची पावडर आणि तुम्हाला पोळी गोड किंवा सपक जसे हवे असतील तसे तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाका. आता गूळ टाकून घेतलेला आहे आणि पुरण चांगलं परतायचं आहे. पुरण चांगलं परतल्यावर एकदम पोळ्या छान बनतात आणि पुरणातलं पाणी एकदम असं पूर्ण हे होऊन द्यायचं. नंतर मग आपण पुरण वाटून घेणार आहोत. तर चला, पुरणच्या चाळीवरती किंवा कुणी पाठ्यावरती पुरण वाटतं, तर मी आता पुरणाच्या चाळणीने पुरण वाटून घेत आहे. थोडं पुरण असल्यामुळे मी छोट्या पातेल्यावर वाटत आहे व ते थोडंसं साईडने पण सांडलं आहे. पण आपलं एकदम छान असं पुरण तयार झालेलं आहे. आता एकदम छान पुरण तयार झालेलं आहे. आता आपण पोळ्या करण्यासाठी घेऊ. तर आता त्याच्यासाठी मी गव्हाचे पीठ भिजवून घेणार आहे. तर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून पीठ असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्हाला पोळ्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. आता हे पीठ असंच अर्धा तास भिजत ठेवायचं व नंतर पोळ्या करण्यासाठी पीठ आपलं तयार आहे. अर्धा तास असं झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं भिजल्याच्या नंतर पोळ्या एकदम मऊ, सॉफ्ट आणि छान येतात. तर चला, आता आपण पुढं पोळी कशी बनवत आहेत मी तुम्हाला दाखवत आहे. एक कणकीचा उंडा घ्यायचा आणि हाताने एकदम अशी खोल त्याची पाळी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते पुरण भरून घ्यायचं. पुरण भरून घेतल्याच्या नंतर असं पूर्ण एकदम चांगला उंडा करून घ्यायचा. असा उंडा करून एकदम अलगद हाताने हळूवार अशा पोळ्या लाटायच्या. जास्त पण आपण चपातीला कसा जास्त भार देऊन अशी चपाती लाटतो तशी पुरणपोळी कधीही लाटायची नाही. आता आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. तर चला, आता आपण
गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे. उलतण्याने किंवा फुलपात्र्याने तुम्ही कशानेही तेल थोडं लावायचं पोळीला आणि दोन्ही अंगाने पोळी अशी छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने. एकदम मऊ आणि सॉफ्ट अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण पुरणपोळ्या कशा बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.